नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पावसाळा स्पेशल भजी सिरीजमध्ये आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी अशी चीज चिली कॉर्न पकोडा. ही रेसिपी एकदम सोपी रेसिपी आहे आणि आधीची रेसिपी तुम्ही बघितली असेल नक्की. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण एक हिरवी चटणी आहे ती तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण आता 1 चमचा भाजलेली चणा डाळ आहे ती घालायची आहे. त्यानंतर 2 लसूण पाकळ्या आहेत त्या घालायच्या आहेत. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजे हिरवी मिरची घाला, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं. त्यानंतर पुदिन्याची पानं आहेत ती घालायची आहेत 10 ते 15. त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे 1 कप. त्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता 1 चमचा चाट मसाला आहे तो घालणार आहोत व थोडंसं याच्यामध्ये आपण आता पाणी घालायचं आहे व मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. अगदी थोडं पाणी घालायचं आहे. बघू शकता तुम्ही अशी थोडी घट्ट झाली पाहिजे चटणी. आपण आता ही बाजूला ठेवून द्यायची आहे. त्यानंतर आपण एक स्टफिंग तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी इकडे मी बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आपण आता एक कांदा असा बारीक चिरलेला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेली सिमला मिरची आहे ती घालायची आहे. त्यानंतर उकडलेले इकडे मी मक्याचे दाणे घेतलेले आहेत ते घालायचे आहेत 1 कप. त्यानंतर इकडे मी हाफ उकडलेला बटाटा आहे तो घेतलेला आहे. बटाटा आपण आता हा किसून घेणार आहोत. बघू शकता बटाटा असा किसून घ्यायचा आहे. बटाटा आपला किसून झालेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स आहे ते घालायचं आहे. 1 चमचा चाट मसाला घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. त्यानंतर जी आपण हिरवी चटणी केली होती ती घालायची आहे 1 चमचा. बघू शकता तुम्ही. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता भरपूर असं चीज किसून घालणार आहोत. बघू शकता असं किसणीच्या साह्याने किसून घ्यायचं आहे चीज. व आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते हाताच्या साह्याने असं मिक्स करायचं आहे. बघू शकता आपलं मिक्स करून झालेलं आहे आणि आपलं स्टफिंग सुद्धा बघू शकता तुम्ही तयार झालेलं आहे. आपली हिरवी चटणी रेडी आहे आणि स्टफिंग सुद्धा आपण आता बेसन बॅटर तयार करून घेणार आहोत. इकडे बाउलमध्ये 1 कप बेसन आहे ते घालायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. बघू शकता तुम्ही. व आपण आता हे मिक्स करायचं आहे. आपलं मिक्स करून बघू शकता तुम्ही झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे. बघू शकता परत असं मिक्स करून घ्यायचं आहे. परत थोडंसं पाणी घालायचं आहे. परत असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आणि आपलं मस्तपैकी असं बेसनचं बॅटर आहे ते तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. इकडे मी ब्रेडचं स्लाइड्स घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता हे जे स्टफिंग तयार केलेलं आहे त्या ब्रेडच्या स्लाइड्सला असं लावायचं आहे. बघू शकता तुम्ही. असं भरून घ्यायचं आहे. आपलं भरून झालेलं आहे. आपण आता त्याच्यावरती दुसऱ्या ब्रेडचं स्लाइड्स आहे ते ठेवायचं आहे आणि थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे. व सुरीच्या साह्याने बघू शकता मी असं कट करून घेतलेलं आहे. तुम्ही हे असंच पण खाऊ शकता किंवा टोस्ट पण करू शकता. पण ह्याचे आपण आता पकोडे तयार करणार आहोत. आपण आता मस्तपैकी चीज चिली कॉर्न पकोडा आहे तो या तेलामध्ये तळायचा आहे. असं बेसनच्या बॅटरमध्ये डिप करून घ्यायचं आहे. बघू शकता. व असं तेलामध्ये सोडायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे हाय टू मीडियम टू हायस्ट ठेवायची आहे व मस्तपैकी असे पलटी मारून घ्यायचे आहेत. बघू शकता. आणि मस्तपैकी आपले चीज चिली कॉर्न पकोडा तयार झालेला आहे. तुम्ही हे मस्तपैकी टॅमॅटो केचप पुदिन्याची चटणी याच्याबरोबर पण खाऊ शकता. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि उद्या घेऊन येत आहे मी मस्तपैकी असे कुरकुरीत कोबीचे भजी. ही रेसिपी पाहायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की
नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.